हे जे सभागृह आहे हे कोणाच्या बापाच्या पैशातून नव्हे तर जनतेच्या पैशातून केलं, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. अर्थात राजकारणामध्ये कोणाचा बाप काढण्याची गरज नव्हती, पण ते विधान हे विशाल पाटलांच्याकडून झालं. अर्थात त्याचे पडसाद उमटणार होते आणि त्याचे पडसाद पुढच्या कार्यक्रमात लगेच जयकुमार गोरेंच्या रूपाने उमटले. जयकुमार मोरे म्हणले, तुमच्या बापाचा तरी पैसा नाही आहे, आमच्या बापाचं पण नाही, पण तुम्ही मात्र तुमच्या बापाचं नाव घेऊन राजकारण करता. तुमच्या बापानं निर्माण केलेले किंवा आजोबानं निर्माण केलेले संस्था तुम्ही बंद पडल्या, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला. सातारमध्ये मी सत्ता स्थापन केली आणि मिरजेमध्ये सुद्धा मी करून दाखवतो. तर त्यांनी त्यांच्याच मित्रपक्षाला कसं तिथल्या पालकमंत्र्यांनी केलं आपल्याला माहिती आहे आणि जयकुमार गोरेंचा इतिहास हा सांगलीकरांना माहिती आहे. नमस्कार, मी हनुमान मोहिते .सोनर आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. नुकताच मिरजेमध्ये मिरज पंचायत समितीच्या नूतन सभागृहाचं उद्घाटन समारंभ पार पडला आणि हे उद्घाटन समारंभ हे 2 समारंभ झाले. म्हणजे पहिला समारंभ हा महाविकास आघाडी आणि काही महायुतीतल्या नेत्यांनी केला आणि दुसरा समारंभ मात्र शासकीय झाला. पहिल्या ज्या वेळेला समारंभ झाला त्यावेळेला खासदार विशाल पाटील असतील, आमदार जयंत पाटील असतील, आमदार इद्रिस नायकवडे असतील, मोहन वनखंडे असतील आणि सत्ताधारी म्हणजे मिरजेमध्ये जे सत्ताधारी गट आहेत हा सगळा गट होता. अजितराव घोरपडे त्यावेळेला होते आणि त्यांनी उद्घाटन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र उद्घाटन हे जयकुमार गोरे, सुरेश खाडे, त्यानंतर भाजपचे सगळे नेते या सगळ्यांनी याचं उद्घाटन केलेलं होतं. तर अर्थात त्यावेळेला ज्या वेळेला पहिल्यांदा उद्घाटन झालं त्यावेळेला विशाल पाटलांनी जोरदार टीका केली आणि हे जे सभागृह आहे हे कोणाच्या बापाच्या पैशातून नव्हे तर जनतेच्या पैशातून केलं, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. अर्थात राजकारणामध्ये कोणाचा बाप काढण्याची गरज नव्हती, पण ते विधान हे विशाल पाटलांच्याकडून झालं. अर्थात त्याचे पडसाद उमटणार होते आणि त्याचे पडसाद पुढच्या कार्यक्रमात लगेच जयकुमार गोरेंच्या रूपाने उमटले. जयकुमार मोरे म्हणले, तुमच्या बापाचा तरी पैसा नाही आहे, आमच्या बापाचं पण नाही, पण तुम्ही मात्र तुमच्या बापाचं नाव घेऊन राजकारण करता. तुमच्या बापानं निर्माण केलेले किंवा आजोबानं निर्माण केलेले संस्था तुम्ही बंद पडल्या, अशा प्रकारचा आरोप त्यांनी केला. त्यानंतर तुम्ही सुद्धा आता तुम्ही काय केलं कर्तृत्व सांगा असं सांगितलं. सुरेश खाडे यांनी सुद्धा बापाची चर्चा करून तुम्ही सुद्धा आता कुठला फंड, कोणाचा फंड आणला याच्याबद्दल चर्चा केली. दिनकर पाटलांनी सुद्धा टीका केली आणि हे बाप काढण्याची परंपरा पुढे झाली. अर्थात ही गोष्ट अशी खरी आहे की अर्थात हे विशाल पाटलांनी बोलायला नको पाहिजे होतं. त्यांनी खरं म्हणजे असं म्हणायला पाहिजे होतं की हा पैसा कोणाच्या खिशातला नाही आहे, हा माझ्या खिशातला नाही, हा आमदार खासदारांच्या खिशातला नाही, हा मंत्र्यांच्या खिशातला नाही, हा जनतेच्या खिशातला पैसा आणि तो जनतेनं वापरला पाहिजे, अशा प्रकारचं स्टेटमेंट करायला पाहिजे होतं. पण त्यानंतर पुढचं झालं. अर्थात जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री आहेत, सुरेश खाडे आहेत. अर्थात ह्याच्यामध्ये सुद्धा एक समन्वयाची भूमिका पाहिजे होती. सुरेश खाडे सुद्धा त्यांचे व्यक्तिगत जे मोहन वनखंडेंचं जे जुनं वैर आहे त्याच्यातले धरून बसले. त्यामुळं या सगळ्या गोष्टी एकत्रित ज्या वेळेला जिल्हा परिषद सीओच्या समोर एक मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये एकत्रित कार्यक्रम करायचं ठरलेलं होतं. पण ज्या वेळेला वनखंडे आणि खाडे यांच्या नावाचा वाद सुद्धा त्या ठिकाणी झाला आणि खाडे अडून बसले, अशा प्रकारच्या कुठल्याही ह्याचा मी मान्यता देणार नाही आमदार म्हणून, आणि त्यामुळं BDOनी स्वतंत्रपणे निर्णय घेतला आणि त्यानंतर मग अजितराव घोरपडे चिडून अजितराव घोरपडे वगैरे सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम घेतला. ही वस्तुस्थिती आहे. पण राजकारण हे पॉझिटिव्ह करायचं असताना अशा प्रकारचं बाप काढणं आणि त्यानंतर संस्थेचा आरोप करणं, ह्या सगळ्या गोष्टी जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक अतिशय वेगळ्या वळणावर घेऊन जात आहेत. तर दोन्ही बाजूने म्हणजे जयकुमार गोरे सुद्धा संयम पाळला पाहिजे. जयकुमार गोरेने सुद्धा ज्या प्रकारची धमकी उघड दिली आहे की सातारमध्ये मी सत्ता स्थापन केली आणि मिरजेमध्ये सुद्धा मी करून दाखवतो, तर त्यांनी त्यांच्याच मित्रपक्षाला कसं तिथल्या पालकमंत्र्यांनी केलं आपल्याला माहिती आहे आणि जयकुमार गोरेंचा इतिहास हा सांगलीकरांना माहिती आहे. तर तशा प्रकारची धमकी देणं बरोबर नाही, कारण ज्या गावच्या बाबळे त्या गावच्या बोरी आहेत. त्यामुळं ही धमकी सातारमध्ये वेगळी आणि सांगलीत देणं वेगळं. तर जयकुमार गोरे लक्षात ठेवलं पाहिजे की जयंत पाटील असतील किंवा RR पाटील असतील यांच्यासारख्या तगड्या नेतृत्वानं ग्रामविकास मंत्री म्हणून काम पाहिले. तुमचं ग्रामविकास मंत्री म्हणून कर्तृत्व काय? तुम्ही ग्रामविकास मंत्री म्हणून कुठली छाप पाडली? फक्त तिथले सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यातले फोडाफोडी करून सगळे माणसं आपल्याकडे घेतली म्हणजे पक्ष वाढवला असं होत नाही. तुम्ही ग्रामविकास मंत्री म्हणून नेमकं काय केलं, राज्याच्या धोरणात काय बदल पाडला, RR पाटलांनी पाडला, जयंत पाटलांनी पाडला, किंवा खूप मोठ्या मोठ्या ग्रामविकास मंत्र्यांनी म्हणजे राजाराम बापू सुद्धा ग्रामविकास मंत्री होते. तर अशा प्रकारची छाप त्यांनी पाडली पाहिजे. उलट जिराजिरोची भाषा त्यांना शोभत नाही. त्यांनी आपलं जुनं सगळं कारण विसरून ग्रामविकासाकडे लक्ष दिलं पाहिजे. विशाल पाटलांनी सुद्धा संयम बाळगला पाहिजे होता. त्याने सुद्धा आपल्या ज्या पद्धतीनं मिरजेमध्ये त्यांनी सत्ता घेतली तर त्या प्रकारचा संयम त्यांनी बाळगायला पाहिजे होता. सुरेश खाडेंनी सुद्धा मिरजेच्या विकासासाठी जुनं सगळं वैर आणि एक टोकाचे मतभेद सोडून काम केलं पाहिजे
अन्यथा मिरजेचा विकासाच्या ऐवजी मिरजेला जे आता थोडं शहरातलं आपल्याला भकास पण दिसतंय ते वाढीच लागेल. मिरजेच्या जनतेने सुद्धा या सगळ्या लोकांना जाब विचारायला हवा, कारण शेवटी विकासासाठी राजकारण करताना टीका ठीक आहे, पण टोकाची टीका आणि बाप काढण्याची प्रवृत्ती ही कधीतरी थांबली पाहिजे.